आपला खेळ बघतच हे सगळे कॅप्टन्स पुढे आलेले आहेत आणि आता त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस बघणार आहोत. हुज गोइंग टू कॉल? वर्सोवा संघाचा कॉल असेल. हेड या टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. हेड्स इज अ कॉल. टेल्स इट इज. बघा मी कॅप्टन्सकडे तर येणारच आहेत पण सर्वात आधी मी चंद्रा सरांकडे येणार आहे. चंद्रा सर ऑफकोर्स तुमचे खूप प्रिय मित्र आहेत शशी सर आणि ऑफकोर्स नायगावमध्ये पहिल्यांदा आपण नाईटच्या या टुर्नामेंट पाहत आहोत. ऑल इंडियाचे प्लेयर्स इकडे आहेत, खूप चांगले कॉमेंटेटर्स इथे आहेत, अंपायरिंग चांगली आहे, खूप सुंदर असं फ्लडलाईट्समध्ये आपण ही टुर्नामेंट पाहत आहात. काय सांगाल याच्याबद्दल? माझं तर 25-30 वर्षाचं नातं आहे नायगाव कोळीवाड्याशी. शरद कोळी आहेत आमचे मित्र, त्याच्यानंतर शशी आहे, शशीचा मुलगा आहे, तो पण क्रिकेट स्वतः चांगला खेळायचा पण आता त्याच्या पायाचा इश्यू असल्यामुळे त्याला खेळायला जमत नाही ते क्रिकेट. पण खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि म्हणजे खेळाडू जर खेळायला आल्यानंतर त्याला बरं वाटेल की यार काहीतरी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. आणि नाईट रजनीमध्ये टुर्नामेंट खेळायला एक वेगळीच मजा असते. बॉल टर्न करतात, तो एक वेगळाच जो पार्ट असतो. आणि खरोखर मला यांनी ते अक्षय सी फूड्स कोळीवाडा नायगाव यांनी मला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी सदैव राहीनच. आणि असेच टुर्नामेंट तुम्ही करत राहा, नवीन नवीन खेळाडूंना संधी द्या, आयकॉन प्लेयर खेळू द्या. आयकॉन खेळाडूमुळे नवीन खेळाडू काहीतरी शिकतो, त्याच्यामधून चांगले चांगले गुण घेतो आणि त्याला पुढे त्याचा फायदा होतो. तर अशा चालू राहू द्या. आणि तुम्ही पण 2 टीम आता खेळतायत, जरा ठसनवाला आणि खुन्नसवाला क्रिकेट होऊ द्या. असंच नाही की आपलं खेळले आणि गेले, पण शिव्यागाळ्या करू नका. एक कमिटीचा प्रोटोकॉल पाळा आणि शिस्तबद्ध क्रिकेट खेळा. अंपायरचे पण डिसिजन तुम्ही ऐका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तसंच माझे मित्र इथे तुम्ही आता तारीफ केली, मी माझ्या डोळ्याने बघितलं की मला सिनियर प्लेयर आहेत पण जेव्हा प्रेमनाथ भांजी खेळायचे वर्सोवाचं नाव होतं, 2-2 गाड्या भरून यायच्या खेळायला आणि खरोखर मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गोलंदाजांना चोपलेलासुद्धा आहे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला पण एक आनंद आहे की मी त्याच्याबरोबर इकडे मंचावर उभा आहे. थँक्यू शशी, थँक्यू अक्षय सी फूड्स, थँक्यू शशीचा मुला कुठे गेला अक्षय. थँक्यू थँक्यू अक्षय, थँक्यू. ऑफकोर्स प्रेमनाथ सर तुमचे 2 शब्द, बोथ द कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत, बेस्ट विशेस त्यांच्यासाठी. मी पहिला आभार मानेन अक्षय सी फूड, माझे मित्र सजय शशी, खरोखर ते ऑर्गनाईज करतात. मला खरोखर आनंद झालेला आहे. आणि जे बाहेरच्या मॅडमने टीमी बोलवलेल्या आहेत ना, खरोखर तो त्याची मेहनत आहे 6 दिवसाची. खरोखर त्याला मी शुभेच्छा देईन. आणि आजच्या या दोन्ही संघाला भाईंदर आणि वर्सोवाची टीम आहे, त्यांना दोघांना शुभेच्छा देतात. आणि चंद्रकांत माझा मित्र, खूप आम्ही खेळलो त्याच्याबरोबर आणि त्यांनी खूप माझा क्रिकेटचा गेम बघितला. धन्यवाद. थँक्यू शशी, धन्यवाद. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स भाईंदरचा एक संघ आहे राहुल 11 गोडदेव. काय सांगायचं आहे, टॉस जिंकून पहिला काय डिसिजन असेल, आयकॉन प्लेयर्सबद्दल काय सांगाल आणि संपूर्ण ऑर्गनायझिंग जी पूर्ण टीम आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट तर खूप छान ठेवली आहे आणि आम्ही टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करू. 5 ओव्हरचे मॅचेस आहेत, फील्ड करताय. समोरच्या टीम्सला किती रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-45 पर्यंत ठेवायचा आम्ही प्रयत्न करू. चला धन्यवाद. वी हॅव 5 ओव्हर 5 ओव्हरचे मॅचेस मान्य आहे. कॅप्टन्स ओके विथ इट? चालेल. वर्सोवा टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत आणि ऑफकोर्स नायगावची शान ही जी टुर्नामेंट आपण पाहत आहोत, ऑफकोर्स आयकॉन प्लेयरसुद्धा आहे. तुम्ही खूप चांगले प्लेयर आहात आणि रजनी क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत. काय सांगाल याबद्दल? टुर्नामेंटबद्दल बोलायला गेलं तर खूप सुंदर ऑर्गनायझर केलं आहे. आणि खरंच या ग्राउंडवर जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो बघूनच खूप आनंद झाला, कारण एवढं सुंदर ग्राउंड आणि खूप चांगलं क्रिकेट पण खेळायला भेटलं. म्हणून धन्यवाद अक्षय सी फूड्स. चला दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा, दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा. So ladies and gentlemen, news from the toss box. Rahul 11 Gode, they won the toss and chose to bowl first in the first match of Akshay Seafoods presents Naigaon
कोलीवाडा चषक 2026. लगेच वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे. 6 ओव्हर 6 सामना होणार आहे. पहिली मॅच आहे, आजचा फायनल दिवस. आयकॉन प्लेयर्स आहेत संपूर्ण भारतभरचे. टेनिस क्रिकेटपटू येणार आहेत नायगावमध्ये, खेळणार आहेत, जिंकणार आहेत आणि दाखवणार आहेत त्यांचा परफॉर्मन्स. वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. ऑल राईट, इथे मॅनेजमेंटकडून एक डिसिजन आलेला आहे. ऑफकोर्स आजचा सुपर संडे आहे, खूप सारे प्रेक्षक आहेत आणि वेळ झालेली आहे, तर आपण 5 ओव्हर्सचे मॅचेस इथे ठेवत आहोत. तर पहिला सामना जो आहे तो 6 नाही 5 ओव्हरचा असणार आहे. पहिला सामना 5 ओव्हर्सचा आपण इथे पाहणार आहोत. हॅलो चेक. बघा 5 षटकांच्या मॅच असतील, ज्यामध्ये तुम्ही पहिले 3 गोलंदाज, हे 3 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. त्यानंतर चौथ्या 5व्या षटकामध्ये तुम्ही बॅक करू शकता पुन्हा. चेक. चला, एक विशेष सन्मान
आपण आपल्या व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती ट्रिझा डिसिल्वा मॅम कॅथलिक बँकचे डायरेक्टर आहेत आणि ते इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात आणि रेश्मा मॅम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण ट्रिझा डिसिल्वा मॅमचा हा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. खरं तर आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे, अतिथी देव भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं आपलं कार्य आहे. आणि या लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते की मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं ही आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा. आणि आपण ट्रिझा डिसिल्वा मॅम यांचं इथून शुभ सन्मान करत आहोत. रेश्मा मयेकर मॅम यांच्या शुभ हस्ते हा आपण हा विशेष सन्मान करत आहोत.
राहुल इलेव्हन गोडदेव आणि वर्सोवा कोणी टॉस जिंकला? गोडदेवने बॉलिंग घेतली आणि वर्सोला बॅटिंग. चला वर्सोवा संघाचे कर्णधार आपण ओपनिंग पेअर्स दोन्ही बॅटर्स आणि राहुल इलेव्हन गोडदेव आपण क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच विनामूल्य. चला लगेचच कोणत्याही प्रकारचा वेळ न दौडता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जॉईन होतील तुकारामजी मांगीला सर आणि त्याचबरोबर दशरथजी पाडी सर. येस धन्यवाद. तमाम क्रिकेट रसिकांना धन्यवाद देतो. या नुकतंच आमच्या समवेत जे आम्ही 40+ला नुकतंच रायगावची जेम्स बॉन्डची स्पर्धा भरत राऊत सर होते, नंतर तुकारामजी मांगेला असतील. आज आमच्यासोबत एक दमदार आवाज पायगावचा निशांत पाटील तसेच म्हटले मोनिश पाटील. चला पहिला सामना गोरदेव त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम वर्सोवा असा हा विद्यमान सामना 5 षटकांचा सामना असेल. आजचा अंतिम दिवस शेवटचा दिवस. फार दमदार आयोजन बऱ्याच दिवसापासून खरं म्हणजे बऱ्याच वर्षापासून नायगाव आमच्या प्रतीक्षेत होते, पण यंदाही मात्र हा नाईटचा योग आला. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 हे दमदार आयोजन, बहारदार आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, अतिशय नामवंत स्पर्धा, जबरदस्त लखलकाट, फ्लड लाईट्स. येस दोन्ही संघाचा 12th मॅन वर्सोवा आणि गोडदेव. दोन्ही संघाचा मगाशी गोडदेव 40+ आणि नारंगी 40+. मगाशी वन साईड त्यांचा पराभव, दारुण पराभव झाला. राईच्या मैदानावर बालयोगी सदानंद महाराज क्रीडांगण. कुठलं मैदान? तर वाल्मिकेश्वर मैदान, अतिशय नायगाव कोलीवाडा असे हे मैदानाचं नामकरण आहे. वाल्मिकेश्वर नायगाव कोलीवाडा. नायगाव कोलीवाडा म्हटलं की क्रिकेटचा भयंकर शोक. अच्छा, देवस्थान वाल्मिकी अशी जागृत देवस्थान, आराध्य दैवत त्यांचं हे जागृत देवस्थान, त्यांच्या नावानं हे मैदानाचं नामकरण आहे वाल्मिकेश्वर मैदान. चला दोन्ही संघाचा 12th मॅन. दोन्ही संघाचा 12वा नसेल तर तुम्हाला पेनल्टी राहील प्लीज. आज सगळे भारत राऊत, रती महारथी जमले तिथं. तुकाराम मांगेला, भारत राऊत, झहीरभाई. कारण नारंगीची स्पर्धा असली की मजा येते त्या मैदानावर. मगाशी मी उल्लेख केला की दमदार मैदान. चला अक्षय शी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 हे दमदार बहारदार आयोजन. चला पहिला सामना वर्सोवा मुंबईमधला दादा संघ आणि पालघर जिल्ह्यामधील एक दमदार संघ वसई तालुका तुमचा. येस वसई तालुक्यामधील गोडदेव. नाही गोडदेव वसईमध्ये नाही, ठाण्यामध्ये एस एस ठाणे जिल्ह्यामध्ये आहे घोडदेव. ठाणे विरुद्ध मुंबई असा हा विद्यमान सामना. दोन्हीही बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. येस वर्सोवा संघानं टॉस जिंकून तुम्ही वर्सोवाचे आहेत. येस 12th मॅन आणि हो येस घोडदेव संघाचा या प्लीज. ओम साई मूव्हीज
यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज ये चला सामना चालू करा अंपायर, प्लीज स्टार्ट द गेम. चला तुमचे प्लेयर नाही आले का अजून? अच्छा अच्छा, गोरदेव संघाचा प्लेयर नाहीये. श्रेयश कदम तो मेन प्लेयर आहे. मग तो जर नसेल तर कसा सामना खेळणार? राकेश प्रभू गणेश किरी ना कोणतरी काय दिनेश कोणतरी काय रॉकी कुपला असतो बघ हाय रे बाबा. तो जाड असा बघ पांजूचा आहे का तो? या बघूया. चला 8:25 होत आहेत. दोन्ही संघाला विनंती करतो, सामना असे 5 षटकांचा. द मॅच विल बी 5 लिमिटेड ओनली. श्रेयश कदम म्हणजे प्रत्येक संघामध्ये आयकॉन आहे का? तर प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन ISPL स्टार. एकीकडे श्रेयश कदम जो गोरदेव संघाकडून लॉन्च झाला आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणजे ISPLच. ऑल इंडिया आयकॉन म्हणजे ISPL, बरं की नाही? येस, त्याचे कदम. येस, अदनेश चहावाला. रजनीश लोंडे वर्सोबा संघाचा पहिला सलामीची आरंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. सलामीची जोड सक्रिय. यत्नेश अदनेश रजनीश लोंडे आणि अदनेश चहावाला. चला पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर गोरदेव संघाचा. गोरदेव विरुद्ध वर्सोवासी ही बिग बॅटल. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. एक बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. अतिशय दमदार आयोजन. अक्षय सी फूड्स आयोजित ही दमदार स्पर्धा. नायगाव कोलीवाडा चषक. अच्छा अच्छा, मिलिंद भाई काय टाइमपास लागलाय? हेलिकॉप्टर बॉय बँड्राचा वंडर बॉय. द वंडर बॉय.
नाही सिंगल सिंगल टाकू शकतात ना तुम्ही आयकॉन. हा नाही एक आयकॉनला डबल वर टाकू शकते ना जर बॉलर असेल तर. तसं नको असं नाही का? नाही नाही ते बरोबर तसं टाकूच नाही देऊ शकत आपण. किती 5 बॉलर की 4 बॉलर? 4 बॉलर एकाला जास्तीत जास्त 2 षटकं फेकता येतील. येस पहिले 3 बॉलर फ्रेश. तर आयकॉन फक्त दोनच वर टाकतील. येस आयकॉन फक्त 2 षटकं फेकतील. बघूया पहिले 3 फ्रेशर. अरे दोघे जण असं एक एक वर टाकील, एकटा असेल तर दोन वर टाकील. जाऊ दे आहे तसं चालू द्या. शेवटचा दिवस आहे. मला फोन केलेला सचिन भाऊ त्याने फोन केला. चला पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज राकेश घोडदेव आणि वर्सोवा असा हा जबरदस्त सामना. एकीकडे मुंबई त्याच्या विरोधात ठाणे जिल्हा. जिल्हा निहाय हा सामना मुंबई आणि ठाणे. चला यस यस सामन्याला आरंभ होते. पहिला चेंडू रिलीज करते राकेश. खेळेल अदनेश चहावाला. हो येस अल्प्या कांदानं पुष्कळ टॅप केला आहे. चेंडूला कव्हर्सला 1 धाव मिळते. खातं उघडते. संघाची धावसंख्या बिनबाद 1 1 फॉर नॉनवर. अतिशय दमदार स्पर्धा अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 ही दमदार स्पर्धा. आजचा अंतिम शेवटचा दिवस. राकेश तयार. ओहो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. थोडासा फ्लाईट दिला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त इनमेन बिनबाद 1. घोडदेव आणि वर्सोवा आजच्या दिवसातला नाईट मधली पहिली सामने. ओहो येस आउटसाइड द स्टंप दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाईन मारा. 1 धावेचा निर्वाळा दाबा समर्थन. पहिली अवांतर पहिली एक्स्ट्रस. टोटल स्कोर इज 2 फॉर नन. बिनबाद 2 वर पहिली अवांतर पहिली एक्स्ट्रस. पंचांचा निर्णय हा 1 धावेचा. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा भरकटला होता. ओहो येस ऑन द राईस. पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह. चेंडूचा लॉंगॉलला ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक पण तो प्लेसमेंट नव्हती. 1 धावामुळे संघाची धावसंख्या बिनबाद 3 3 फॉर नन. पहिलं षटक प्रगती पथावर. अतिशय दमदार स्पर्धा. जबरदस्त मैदान. वाल्मिकेश्वर हे जागृत देवस्थान नायगाव कोळीवाड्याचं त्यांच्या नावानं हे मैदानाचं नामकरण. ओहो फ्लॅटेड डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप दॅट शुड बी नादर व्हाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्वैर मारा दिशाहीन मारा. आउटसाइड द ऑफ स्टंप 1 धावेचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. संघाचा टोटल स्कोर झाला 4 वर. बिनबाद 4 4 फॉर नन. अतिशय दमदार स्पर्धा आहे. नायगाव कोळीवाडा म्हटलं की नायगाव म्हणजे क्रिकेटची पंढरी. ओहो यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पण तो चांगलं फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अफलातून फिल्डिंग. फटका मात्र देखणा होता. जर प्लेसमेंट असती एक्स्ट्रा कॉर्न लॉंगर बेंच चौका झाला असता. संघाची धावसंख्या 5 वर मिळेल फक्त 1 धाव. अतिशय दमदार गोलंदाजी. चांगला बॉलिंग अटॅक. पहिलं षटक प्रगती पथावर. ओ हो चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. वॉट अ डिलिव्हरी. पुन्हा एकदा भन्नाट चेंडू. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 5 वर. बिनबाद 5. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. वेगावर नियंत्रण ठेवला. गती आणि मतियाचा पुरेपूर वापर केला. राकेश घोडदेव वन द टॉस डिसाइडेड फिल्डिंग फर्स्ट. ओहो यस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह या खोदून काढलाय.
पुन्हा एकदा 2 धावा या हो हो चांगलं रनिंग बिन द विकेट. जिथं 1 तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट केलं आहे. संघाची धावसंख्या 7 रन्स. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. आणि हे म्हणते पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडू आणि 7 धावा. चांगली गोलंदाजी, जरी 2 वाईट झाले नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली. कारण पहिले षटक हे पॉवर प्लेमधलं होतं. पहिले 3 फ्रेशर राहतील. जास्तीत जास्त 2 षटकं 4 गोलंदाज वापरायचे आहेत. अशी कडक स्ट्रिक्ट आयोजन, कडक कारवाई, बेधडक. चला नवीन गोलंदाज अभय सिंग. संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पथावर अभय सिंग. दुसरा नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा. क्रिकेट साठीला मध, जुबैर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय भन्नाट वातावरण. नामवंत संघाचा समावेश. दर्जेदार संघाचा भरणा असलेला आजचा हा अंतिम दिवस. 2 आयकॉन, ऑल इंडिया ओपन आयकॉन प्रत्येक संघामध्ये असतील. चला स्पीडअप करा प्लीज. अंपायर त्यांना वॉर्निंग द्या जरा प्लीज. टाइमपास नको प्लीज. एक तर तुम्ही आधीच लेट झालात. पहिली इनिंग येणे हो. यू विल फिनिश विदिन 20 मिनिट्स. चला अभय सिंग. ओहो आकडे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालाय, सफल झालाय. हो चांगली फिल्डिंग बघूया. अचूक फेक. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. आकडे खेळण्याचा प्रयत्न टोटली बीट झाला. चांगली डिलिव्हरी. वेग आहे, बाउन्स आहे, एस आहे. शीघ्रगती गोलंदाज, तेज गोलंदाज अभय सिंग. जरी शरीरयष्टी किरकोळ असली परंतु जबरदस्त वेग, राक्षस. ओहो जोरदार अपेल. कॉट बिहाइंड बंद आउटसाइड द ऑफ स्टंप. काय जबरदस्त मारा केला आणि म्हणते बॅट्समन म्हणते आउट झाले. स्कॉट बिहाइंड, बॅटची लिडिंग एज, आउटसाइड एज. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल. डीजे वाजवा. डीजे वाला आहे ना. सौरभ वनडाऊनचा पहिला फटका बघूया. पहिला हजरा, पहिल्या विकेटचं पतन, पहिली गळती गच्छंती. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटची एक्झिट. वनडाऊनची एंट्री. द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स मिस्टर सौरभ. येस आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन. प्रत्येक संघामध्ये 2-2 असतील असं हे फॉर्मेट. या स्पर्धेचा जे स्वरूप असतील. ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक संघामध्ये 2 आहेत. यांच्या श्रेयश कदम. चला दुसरं षटक प्रगती पदावर. अभय दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होतं विकेट. जोरदार अपील करण्याचा प्रयत्न करता. ओहो यस पुन्हा फ्लिक केला बघूया. फेकून दिला पुन्हा चांगलं टायमिंग. आणि बॅकपोस्ट स्क्वेअर लेगला 4 धावासाठी दमदार स्ट्रोक. नेत्रदीपक फटका. क्लासिकल स्ट्रोक्स. टायमिंग शुड बी एक्सलंट. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 11 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. जशी इनिंग संपेल नेक्स्ट मॅच विल बी 12 धावल्या. नंतरची मॅच कोणची आहे लगेच अनाऊन्समेंट करा. वसई आणि जुचंद्र. यस पत्तू पॅकर्स. यस अतिशय नामवंत संघ बघूया. पुन्हा दक्षा कवला. पुन्हा चांगलं फिल्डिंग बंद शिमारेशिवाय बघूया. चेंडूने दिला, हुडकावणी, गुंगारा दिला. 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारली. धावसंख्या 16 वर. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर या स्पर्धेचे दमदार आयोजक वनमॅन शो, वनमॅन अतिशय दानशूर व्यक्तिमत्व
अक्षयजी बोकाळे साहेब यांच्या ताब्यात. प्रत्येक ऐवजीसाठी 500 रुपयात ही रात्रभर राहणार. येस पहिले 3 षटकार 3 चेंडूमध्ये मारले. 1000 रुपयाचे कॅश प्राईज अक्षयजी बोकाळे साहेब. बघूया येस डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 16. पहिल्या षटकात धावा आल्या 7. दुसरं षटक प्रगती पथावर 16 धावा. कमीत कमी 70 ते 80 धावा पाहिजे. नंतर मात्र इथं धावा होणार नाही. नंतर इथं दव पडेल थोडा. डो फॅक्टर. ओहो हो बॅकवर्ड पॉईंट बघूया. पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. डीपिश कव्हर पॉईंटला चेंडू फरार बघूया. बॅकवर्डला गेला. नेत्र दीपक लावण्य सुंदर पटका. चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस कव्हर ड्राईव्ह परफॉर्मन्स. संघाची धावसंख्या 20 वर. पहिल्या षटकात 7 धावा. नंतर मात्र दमदार बॅटिंग दमदार फलंदाजी जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय बॅटिंग. धावांची भरसा धावांचा तगादा धावांचा रतीफ. आणि षटक क्रमांक 2 अजून प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात 7 धावा. अक्षयजी बोकाळे साहेब या स्पर्धेचे दमदार आयोजक. त्यांच्या वतीनं प्रत्येक ऐवाज हेल्साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि सलग 3 षटकार मारले तर त्यांना मिळतील 1,500. मग कोणीही मारा 1000 रुपये. 1000. 3 विकेटला हॅट्रिक 1000 रुपये. बघूया अशी जबरदस्त ऑफर. आमिष लालूच गाजर प्रलोभन. साहिल यस. नंतर मात्र जसा जसा आमचा आवाज खुलेल. यस धावा झाल्या 12 चेंडू आणि 20 धावा. यस म्हणजे प्रति षटकामागं 10 धावांचे इक्वेशन. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने 3रं षटक प्रगती पथावर. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज साहिल पाटील. पहिले 3 गोलंदाज हे फ्रेशर असतील. 3 षटकानंतर दुसरा जो येईल कोणीतरी तो दुसरं षटक फेकेल. अतिशय चांगली स्पर्धा. ओहो यस पुन्हा एकदा ताकदवर फटका. जबरदस्त टायमिंग. 21 माझ्या समवेत असतील पायेगावचं एक जबरदस्त बऱ्याच म्हणजे अति सध्या कव्हर करता स्पर्धा. बघूया अल्पावधीतच ज्यानं बऱ्याच इम्प्रूव्हमेंट ज्यांची कॉमेंट्री नेहमी विकसित झाले असे निशांत पाटील. अभ्यासू समाला पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह. आणि ह्या दमदार टायमिंग. यस मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. यस 14 धावांची मॅरेथॉन इनिंग वाजली फलंदाजी. अतिशय दमदार बॅटिंग. स्कोर झाला म्हटले 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 23. पहिल्या षटकात 7. दुसऱ्या षटकात 13 धावांचं 3रं षटक प्रगती पथावर. हो हो यस पुन्हा एकदा स्वीप करायचा आपण तो टायमिंग कनेक्ट होत नाही. बघूया पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू. बघूया यस रिप्ले. खरं म्हणजे फुलटा चेंडू कनेक्ट व्हायला होता पण तो टायमिंग जमलेला. बघूया सुदैवानं बालबाल बचावला. जर मिडल स्टंपला कदाचित असतं तर पंचाने त्याला कदाचित लेग बिफोर. ओहो यस हलक्या त्यानं पुश केला. बघूया जबरदस्त ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. धावा झाल्या 3रं षटक प्रगतीपथ असताना धावा झाल्या 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आमच्या नवी मुंबईची टीम आहे का रे बा विमानतळ आहे का? अच्छा अच्छा ओके. टॉप 4 क्या बात आहे. आणि वाटतं इंच पण आहे वाटतं जेम्स बॉन्ड. हो हो यस पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका. मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग. 1 धावामुळे संघाची धावसंख्या झाली 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. संघाच्या वतीने 3रं लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू. खरं म्हणजे गोट्या अंबानी निशांनी फोन केला होता. मी म्हणतो येऊ का. आता तुला येऊन काही तर डोक्यावर बसवायचं आहे. हो हो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू फेकून दिलाय आणि हा पहिला दमदार सिक्सर. दमदार ड्राईव्ह. नेत्र दीपक फटका.
चार्मिंग स्टोर लॉफ्ट हिट नाव देखा ना ताव देखा संघाची धावसंख्या 31. केलेला आक्रमण केलेला अटॅक काउंटर अटॅक दमदार टायमिंग दमदार फटका नेत्रदीप फटका लॉफ्ट हिट संघाची धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली धावसंख्या आहे कारण समोरचा संघ हा वर्सोवा आहे आणि नवीन गोलंदाज राकेश प्रभू वाटते हे त्याचं हे दुसरं षटक असेल. राकेश प्रभू ठेवणीतलं दुसरं अंतिम आखेचं षटक संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पदावर चौथ्या षटकाचा माग काढताना गोलंदाज गोरदेव संघाचा राकेश प्रभू आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले. बघूया फक्त धावा 31 म्हणजे बरोबर 10.33 असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. चला राकेश प्रभू तयार बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पदावर 5 षटकांचा सामना असेल. हे साहेबाच्याला घेतलं का या 500 रुपये घेऊन जा बाबा. हां 3 कमीत कमी 330 नाहीतच LPच्या 5 येतील. 100 रुपये LP तुमच्याकडे माहिती नाही मला किती रेट आहे. 105 आमच्याकडे 100ला आहे. चेस राकेश प्रभू 32 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगलं आयोजन अक्षय सी फूड्स यांचे स्टॉल आहेत का अक्षयवाल्यांचे. अच्छा मच्छी ओहो यस ब्लाइंड स्ट्रोक आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा थोडासा भरकटला चांगली अंपायरिंग 1 धावेचा इशारा 1 धावेचा संकेत संघाची धावसंख्या 33 रन्स म्हणजे टोटल जवळजवळ 3 वाईट झाले असतील. राकेश प्रभू ज्याने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या म्हटतंय 7 धावा चांगली गोलंदाजी केली होती. हो 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 लॉफ्ट केला पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग जबरदस्त ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला आणि या अजूनही झेल त्यांची मजा आहे. हो तुमचं मैदान चांगलं आहे इथं खड्डे बिड्डे काय नाही त्यांना काय फिकीर आहे उड्या मारल्या ते चालेल बरं की नाही. ते काही लोक त्याच्यासाठी येतात. चेक सर थांबवते थोडं तुम्हाला. या ठिकाणी आयवा झेल पकडल्या आतिश आपण यायच्या व्यासपीठावरती आतिशने आयवा झेल पकडल्या आणि त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. मी शशिकांतजी भोकाळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते हे आपण कॅश प्राईज द्यायचं आहे. आयवा झेलसाठी या स्पर्धेमध्ये अक्षयजी बोकाळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि आतिशला मिळते. जबरदस्त त्याने झेल पकडला. येस आयवा झेल अजून एक वाटतं अजून दुसराला बघ ओहो येस पुन्हा आता स्वीप करायचं आहे टायमिंग कनेक्ट होत नाही बघूया. येस 1 धावामुळे संघाचा टोटल स्कोर झाला आहे 40 रन्स 40 धावा झाले. चौथं षटक राकेश प्रभू पहिल्या षटकात जरी साथ दिल्या नंतर मात्र थोडंसं मार पडलाय. ज्याने झेल घेतलाय त्यांनी कृपया तिकडं जायचं नाही यायचं इथं काय नाही. हो हो येस फुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला फटका आहे. हो हो येस 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या वधारली धावसंख्या वृद्धिंगत होईल 42 रन्स. चौथं षटक प्रगती पथावर अजून बॉल बाकी आहे षटकामधले 2 बॉल लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो 42 वर्षोवर सांगायला कमीत कमी 70चं टार्गेट पाहिजे होतं. अरे ही बलाढ्य टीम आहे अतिशय ताकदवर नामवंत संघ. एकीकडे मुंबई त्यांच्या विरोधात ठाणे जिल्हा निहाय हा सामना बॉलिंग मार्क होता. या राकेश प्रभू लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. हो हो येस शॉर्ट पिच चेंडू अकोटामध्ये हाफ ट्रॅकर केला आक्रमण मिडवे केला चेंडू गेलाय.
येस, पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 44, 4वर 4, 44. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं षटक गोडदेव संघाच्या वतीनं. चला दुसरे संघ या प्लीज. पत्तू पॅकर्स जुचंद्र त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी बनाम वसई ना सचिन कोलीवाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आमचा जर तुम्ही आवाज ऐकाल त्यांच्या प्रतिनिधी असतील त्यांना विनंती असेल कृपया या स्टेजवर आपला टॉस करून घ्या प्लीज. कारण आजचा अंतिम दिवस आहे. कमीत कमी फायनल हे कमीत कमी 4 वर्षी तरी व्हावी, बरोबर की नाही. या शेवटचा गोलंदाज अंतिम आदित्य शेट्टी. क्या बात आहे, सगळं कॉकटेल आहे. शेट्टी सिंग, नशीब मिश्रा नाही, गुप्ता नाही, आदित्य शेट्टी नवीन गोलंदाज. येस, बॉलिंग मार्कवर शेवटचा गोलंदाज. पहिला चेंडू तयार. आदित्य शेट्टी लेफ्ट आर्म. ओहो दे विकेट. पन्ना चेंडू. येस, आउटसाइड द ऑप्शन. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाईन मारा. 1 धावेचा संकेत, 1 धावेचा आदेश. तंबी फरमान इशारा. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 45, 45. हा म्हणजे चौथा वाईड असावा. डावकुरी आताचा गोलंदाज लेफ्ट आर्म. ओहो दे विकेट. बॅट्समन तुम्हाला सांगायची गरज नाही. अंपायर आहेत क्वालिफाईड. सगळे अंपायर महाराष्ट्र सरकारचे आहेत, अप्रूव्ड बाय देवेंद्र फडणवीस, बरोबर की नाही. त्यांना सगळं माहिती आहे. हो येस, पुन्हा एकदा खोदून काढलाय. चांगला फटका आहे परंतु धाव मात्र एकच मिळणार. बघूया लॉंगॉला प्रोटेक्शन. फलंदाज हो चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जिथं 1 तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट. संघाची धावसंख्या 47, 47 आणि बॅट्समन इज आउट. येस, रनआउट. येस, दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाला फलंदाज. थ्रो केला, डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. दमदार फिल्डिंग आकाश दातकर. येस, नवीन बॅटर वर्सोवा संघाचा. शेवटचं षटक आदित्य शेट्टी. गोडदेव संघाने डॉक जिंकले. नाणेबेग पहिल्यांदा फिल्डिंग. आतापर्यंत चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी केली. कमीत कमी 60च्या तरी रोखतील. त्याच्यानंतर धावांचा पिछा करताना बघूया वर्सोवा संघ हा देखील बलाढ्य टीम बघूया. बलाढ्य संघ आहे. चला लेफ्ट आर्म होते विकेट तयार. स्पीडअप करा प्लीज. आदित्य शेट्टी. हो येस, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. तर मिळेल फक्त 1 धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल, असफल. संघाची धावसंख्या झाली 47, 47, 4वर 7. कंपल्सरी चेसिंग आहे ना. येस, म्हणजे आमच्या लोकांना व्याप नाही. त्याचा सुपरवर घ्या, डुपरवर घ्या, नाही ते मच्छर का रात्र बरं. 47 विद्यमान अवस्था. ओहो येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा दिशाहीन मारा. उजव्या इष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. पुन्हा त्याच्यावर मिळते म्हटते. धावा धावून काढल्या 2 आणि पंचांचा वाईचा इशारा. 2+1 = 3. टोटल धावा झाल्या 50. अर्धशतक क्रॉस्ड बाय वर्सोवा टीम. मुंबईमधला दादा संघ, दादा टीम. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट.
हो येस, पुन्हा एकदा खोदून काढा बघूया. चांगला फटका, दमदार टायमिंग. परंतु धाव मात्र जोपर्यंत तुमचं शॉर्ट सिलेक्शन तुम्ही गॅप मिळत नाही तोपर्यंत बघूया. मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 51 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अजूनही बॉल बाकी आहे षटकामधले. 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो इन दी लास्ट ओव्हर. 5वं षटक प्रगतीपथावर. अतिशय दमदार स्पर्धा. अक्षय सी फूड नायगाव कोलीवाडा आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 ही दमदार, बहारदार, शानदार, रुबाबदार, वजनदार आयोजन. प्रोफेशनल कॉमेंटेटर, प्रोफेशनल अंपायर, हो येस, पुन्हा एकदा डिफेन्स. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला फक्त प्लेस केलाय, फक्त सन्मान दिला. डिफेन्सची स्ट्रोक, रक्षात्मक फटका. 1 धाव मुळे संघाची धावसंख्या 52 रन्स. बॉल राहिले 2. जबरदस्त वेग. रनअप बघा किती आहे. सौरव हो येस, पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया चेंडूला. फटका चांगला आहे बघूया. पुन्हा एकदा 2 धाव मिळते. चांगला रनिंग मिडियम द विकेट, चांगलं कॉलिंग. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 54 आणि 54 धावा. राहिला म्हणते शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा निर्वाणीचा बॉल. चोपन्न धावा बलागावर आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेत आहे अपेक्षेपेक्षा. हो यस, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. आणि अशा प्रकारे हा डाव इथं झालं फिनिश. टोटल स्कोर झाला आहे 55 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 56 धावांची गरज. 11.25 असं हे 11.20 असं हे टार्गेट इक्वेशन समीकरण. ठिकाणी आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील लेडी अँकर रेश्माजी मयेकर मॅडम. सो इथे एक आयवा कॅच ज्यांनी पकडलाय त्यांना ही प्राइज आहे. 500 रुपीज कॅश प्राइज अक्षय यांच्याकडून. अक्षयजी यांनी एक मस्त सगळ्या जितके प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आयवा कॅच ऑफर आहे. जर तुम्ही पकडताय तर 500 रुपीज कॅश प्राइज तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचे. सचिन वसई कोळीवाडा वर्सेस सचिन 11 वसई कोळीवाडा वर्सेस पतू पॅकर्स दत्ताळी जूचंद्र. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपल्याला टॉससाठी यायचे.
धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आलेले आहेत. सचिन 11 वसई कोळीवाडा वर्सेस पतू पॅकर्स जूचंद्रा आणि नाही ह्यांचं पहिलं आपण इंट्रोडक्शन देऊया. जोसेफ सर ॲज नोन ॲज जम्बो सर, स्वागत आहे आपलंही. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. हु इज गोइंग टू कॉल? पतू पॅकर्स जूचंद्राचा कॉल असणार आहे. हेड या कॉल टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. टेल्स इज अ कॉल. टेल्स इट इज. सगळ्यात आधी सर स्वागत आहे आपलं. अ व्हेरी वॉर्म वेलकम. ऑफकोर्स नायगावच्या या मैदानावरती नायगावकरांसाठी एक खूप मोठी मेजवानी आहे. जसं पाठी आपण फिशचं एक चित्र पाहतोय, फिश आहे, कोळंबी आहे, तसंच इथे खूप सारे एक मेजवानी म्हणू शकतो संपूर्ण गावकरांसाठी. टेनिस क्रिकेटचे धुरंधर येत आहेत, ऑल इंडिया आयकॉन्स आज येत आहेत आणि पहिल्यांदा नायगावमध्ये आपण रजनी क्रिकेट पाहत आहोत. काय सांगाल सर? खरोखर अभिमानास्पद आम्हाला अभिमान वाटतो का आजपर्यंत नायगावमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट 1.5 लाखाची आज पहिल्यांदाच ऑर्गनाईज झाले. नायगाव वेस्टमध्ये बोलतोय, ईस्टला होतात, भरपूर होतात आणि खरोखर चांगलं आयोजन आणि नियोजन त्याविषयी प्रश्नच येत नाही. आणि शशिकांत बुकाची खरोखर मनापासून आभार का त्यांनी 5 दिवस ही टुर्नामेंट आयोजित केली, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. धन्यवाद सर, आपण इथे वेळात वेळ काढून आलात, आपलंही मनापासून आभार. थँक्यू सो मच. अँड ऑफकोर्स टीम जूचंद्रा टॉस जिंकलेला आहे. ऑफकोर्स काय वाटतं हे रजनी क्रिकेट पाहून? ऑल इंडियाचे आयकॉन प्लेयर्स तुमच्याही टीममध्ये असतील, खेळणार आहेत, तुम्ही खेळणार आहात. आजचा फायनल डे आहे. कोण घेऊन जाणार ती ट्रॉफी? भरपूर साऱ्या चर्चा सध्या चालू असतील. जूचंद्राचे जेवढे लोक सध्या आपल्याला बघतायत, काय सांगाल त्यांना? ते आम्हाला सपोर्ट करायला आहेत आणि असाच सपोर्ट राहिला तर आम्ही नक्कीच फायनल मारणार. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण पहिलं फिल्डिंग करणार आहे. समोरच्या टीमला किती रन्समध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम चांगलीच आहे तर आम्ही कमीत कमी धावसंख्येवर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि येस, तुम्ही काय सांगाल सर? ऑफकोर्स बॅटिंग करायची आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? बॅटिंगच असतं की बॉलिंग असतं? बॉलिंगच असते. बॉलिंग, पण आता बॅटिंग करायची आहे. कोण धुरंधर आहेत की नाही टीममध्ये? आहेत. काय नावं वगैरे घ्यायची आहेत? सध्या गावकरी बघत असतील, लोक बघत असतील, काय सांगायचंय त्यांना? नाही, प्रेक्षक आमचे जे वसईकोलवाडे जेवढे पण आले ते आम्हाला सपोर्ट करण्यासाठी झाले. चला, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Patu Packers, Juchandra won the toss and choose to bowl first in match number 2. आजचा शेवटचा दिवस, आखरी दिवस, फायनल डे, ग्रँड फिनाले आणि पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. मंडळी नमस्कार, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. अक्षय सी फूड आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 हे महासंग्राम गेल्या 4 दिवसांपासून आपण रजनी क्रिकेटचा इथे भरपूर आनंद लुटताना प्रेक्षकांना पाहिलं आणि आजचा 5वा मेगा फायनलचा दिवस. आणि जशी अपेक्षा होती आपल्याला सर्वांना की इकडे प्रेक्षकांची भरपूर गर्दी वाढत जाईल आणि ती वाढत चालली आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय राहुल 11 गोडदेव संघ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी म्हणेन की गोडदेव संघाने एक चांगलं इम्प्रेशन टाकलंय. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूने वर्सोवा 11 वर्सोवा या संघाचा देखील दबदबा चांगला पाहायला मिळालेला आपल्याला. परंतु आता टॉप 8 मध्ये खेळतात हे संघ आणि सुपर 4 ची लढत. पहिला बॉल फुल लेंथ यॉर्कर आणि त्यानंतर अंपायरचा फिंगर अप. पहिला बॉल वरती विकेट. रिप्ले आपण पाहणार आहोत. हा पहा रिप्ले. ओ हो सुपर, बरोबर टो क्रशिंग यॉर्कर आणि परफेक्ट मिडल स्टंप मिळत होता तिकडे आणि त्यामुळे अंपायर साठी अगदी सोपं झालं. सुरुवात चांगली झाली आहे. चांगली सुरुवात आपल्याला म्हणता येईल वर्सोवा 11 वर्सोवा संघाकडनं झाले. कारण की बघा 55 धावा फळकावरती बनवलात.
56 धाव्यांचं आव्हान आहे आणि या 56चं आव्हान पार करत असताना 0 वरती कोणत्याही प्रकारचा भोपू न फोडता आपला विकेट गमावला गेला. 0 वरती पहिला विकेट आला. राकेश प्रभू आणि आता आदित्य आलात नवीन बॅटर, परंतु प्रतीक माघारी परतला गेला. जाणे या स्पर्धेमध्ये धावा चांगल्या पद्धतीने बनवलेला, त्याची बॅट बोलली होती योग्य पद्धतीने. आदित्य शेट्टी आता बॅटिंग करण्याकरिता आला. कालच्या दिवसामध्ये देखील आदित्य शेट्टीला 40 प्लस फॉर्मॅटमध्ये खेळताना आपण पाहिलं होतं आणि काल देखील त्याने चांगला खेळ दाखवलेला. परंतु आता रेग्युलर फॉर्मॅट आणि काल देखील मी उल्लेख केलेला की बघा आदित्य शेट्टी ॲज अ प्लेअर म्हणून देखील आणि या टीमला मॅनेज देखील भरपूर चांगल्या पद्धतीने करतात, कारण की त्यांच्याकडे जो अनुभव आहे ना तो क्लिअरली दिसतोय. चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि अशा स्टेजवरती जिथे तुम्ही 0 वरती पहिला विकेट गमावलाय तिथे इम्पॅक्ट करेल की तुमचा अनुभव दाखवायचा आहे. तुम्हाला राकेश सोबत एक पार्टनरशिप बनवायची आहे. इरफान तयार, शेट्टी करिता ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहेत इनफिल्ड मध्ये, बॉलला उचलला जाईल फेकी करेपर्यंत. सिंगल बंटी आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय. 1 आकड्यावरती 2 चेंडू फेकून झाल्यात. 56चा पाठलाग चालू आहे. 5 षटकांची मॅच. राहुल 11 गोडदेव आणि वर्सोवा 11 वर्सोवा. अक्षय सी फूड आयोजित नायगाव कुलीवाडा चषक या विभागामध्ये या हंगामातली पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आणि भरपूर चर्चेत ही स्पर्धा पाहायला मिळाली, कारण की खूप सारे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. परंतु आजचा फायनल डे, आजचा शेवटची रात्र आहे आणि आज भरपूर धमाल येणार आहे. राकेश प्रभू स्ट्रायकर एंडवर पहिला बॉल फेस करेल. इरफान आहे त्याच्या समोर. ओहो, चांगला बॉल आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये होते राकेश. रिप्ले मध्ये जर बघितलं गेलं तर राकेशने आधीच सेट केलं होतं मनामध्ये की मला सुरुवातीला डिफेन्स करायचा आहे आणि खूप जास्त डिफेन्स मोड मध्ये गेले होते की काय. ऍक्शन रिप्ले पहा. हो, बॅटच्या जवळला बॉल गेलाय. आउटर एज लागू शकली असती आणि ज्या पद्धतीने एक्सप्रेशन होते ती एज होती की काय. आता पुन्हा खेळायचा होता, परंतु आता थोडी गती कमी केली. वा इरफान, वा काय कमालीची गोलंदाजी करतोय. वाईट करिता अंपायर साईडचा रिव्ह्यू आहे. आमचे तिसरे पंच जोडा. फळ डिलिव्हरी. चला, डॉट बॉल असेल, परंतु 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 आकड्यावरती इरफान कमालीची गोलंदाजी करतोय. समोर लॉफ्ट केला, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि एक टप्पा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. चांगला स्ट्रोक जोडला. स्ट्रेट बॅटेड फटका, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. आदित्य शेट्टीच्या बॅटमधनं हा चौकार आला. शेवटचा अंतिम बॉल इरफान शेट्टी करिता. अपसमचा बाहेर आहे. अंपायर म्हणतील पुन्हा टाकावा लागेल. वाईडच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि जसा वाईड पडलाय ना, राहुल 11 गोडदेव संघाचा खेळाडू कक्षातून आवाज देखील पाहायला मिळाला, कारण की त्यांना माहिती आहे धाव्यांची गरज आहे आणि ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. 7 धावसंख्या फलकावरती.
शॉर्ट बॉल बॅटच्या कडेला लागला हवेमध्ये, यष्टिरक्षक स्वतः पोहोचले. या षटकामधली ही दुसरी सफलता. राकेश आदित्य शेट्टी माघारी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि काय डान्सिंग षटक राहिलं. विकेट पासून सुरुवात केली होती, त्यानंतर मध्यंतराने एक छोटी पार्टनरशिप झाली ज्यामध्ये 7 धावा आल्या, परंतु अंतिम बॉलवरती देखील विकेट आदित्य शेट्टीला त्याने माघारी धाडला आणि इरफानची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वर्सोवा 11 वर्सोवा संघाकडनं खेळत असताना. बघा सुरुवातीला त्याने जर बघितलं तर विकेट पासून सुरुवात आणि विकेट पासून शेवटी केलाय, परंतु आता बॅटिंग करण्याकरिता राकेश प्रभूच्या समवेत आलाय श्रेयस. दोन्ही आयकॉन खेळाडू आता मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन रजनीश. आणि आता या 2 आयकॉन खेळाडूंवरतीच मॅच भरपूर काही निर्भर करते, कारण की सुरुवातीला तुम्ही तुमच्या संघातील 2 प्रमुख अस्त्र गमावलेत आणि इकडनं आता तुम्हाला 56चा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पहिलं षटक तर गोलंदाजांच्या पक्षामध्ये बरोबर जसं हवंय तसं गेलंय. त्यामुळे आता इकडनं राकेश प्रभू आणि श्रेयस कदम काय करतील हे पाहावं लागेल. रजनीश गोलंदाजीवरती दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले ज्यामध्ये आउटफील्डला 3 खेळाडू दिसतील. पहिला बॉल राकेश करिता लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर, पंच वळतील आणि पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इशारा पोहोचतोय की हा वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 8. हा रिप्ले पहा, खूप दूर केलेला बॉल. खरं तर गोलंदाज रजनीशचे इंटेन्शन मी म्हणेन की योग्य होते, राकेशच्या बॅट पासून थोडा दूर ठेवायचा आहे, परंतु खूप जास्त दूर केला बॉलला. ओ आता रिवर्स हवेमध्ये बॉल आहे, राकेशची विकेट धोक्यात आणि काम 25 नाही तर झालं 50. एकदा रिप्ले आपण पाहणार आहोत. अपसमचा हा देखील बाहेर बॉल होता, राकेशने बरोबर परखलं होतं की दूर ठेवला जाईल बॉल, त्यामुळे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, परंतु बॅटचा वर लागला, कडेला लागला, हँड कट होती. अगदी बॅटचा जिथे ग्रिप आपण पकडतो ना तिकडे बॉल लागला आणि त्यानंतर योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली. आणि उल्लेख करावा लागेल आमचा पंच रुपेश कोळी यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल की बघा किती तीक्ष्ण नजर आहे त्यांची. बरोबर त्याने डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. विकेट मिळत असताना 8 या आकड्यावरती 3ऱ्या क्रमांकाचा राहुल 11 गोडदेव संघ थोडा संकटाच्या घेऱ्यामध्ये सापडलाय, परंतु वर्सोवा संघ आता त्यांची गाडी रुळावरती धावतीये, ट्रॅकवरती धावतीये. साहिल पाटील या संघाचा कर्णधार
या संघाचा नेतृत्व करणारा लीडर सध्या स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. साहिल करिता फुलटॉस, बॉडीला वळवलंय आणि पहिलाच बॉल फेस करत असताना 6. हा फुल टॉस होता आणि हा फुल टोल सिक्सर. कमालीचा स्ट्रोक, मिड विकेट पार केला बॉलला साहिलने. आणि ऍज अ कॅप्टन बघा, तुम्हाला असा स्टार्ट हवा होता, आता पलटी फटका मारायचा होता, परंतु ऑप्शनचा बाहेर. अंपायरचा इशारा वाईड. रिव्ह्यू घेतलाय का? येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे वाईड करिता. या चेक करूयात. इट्स अ वाईट बॉल. चला, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेचा मदतीनं धाव फलक रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. हा पहा, ऑप्शनचा बाहेर टप्पा पडला आणि हलका बाहेरही निघत होता बॉल, त्याच्यामुळे तिसऱ्या पंचांपर्यंत आपण गेलो होतो आणि त्यांचा डिसिजन आला वाईट बॉल आहे. खेचायचा प्रयत्न केला मिड ऑनला बॉल, मिड विकेट, माफ करा, तिकडे चेंडू होता आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही. या षटकामध्ये 1 सिक्सर 2 वाईड पाहायला मिळालेत. 8 डावा खर्च केला 3 चेंडूमध्ये. रजनीश गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. डेड बॉल, परंतु श्रेयसला अजूनही स्ट्रायकर एंडवरती श्रेयस नाही आलेला, नॉन स्ट्रायकर एंडवरतीच आहे जेव्हापासून तो आलाय. बॅटिंग लाईनअपचा आतापर्यंत आपण जर विचार केला तर राकेश आणि प्रतीक म्हात्रे यांची जोडी आपण ओपनिंग सुरुवातीला पाहिलं, त्यानंतर आदित्य शेट्टी आले आणि आता श्रेयस कदम आणि साहिल पाटील. ओ, इथे पहा, पुन्हा उडवला, बॅटचा कडेला बॉल लागलेला, परंतु डिस्टन्स बरोबर मिळालंय, दूर 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 आणि सिक्सर. हुक केलं बॉलला आणि त्यानंतर हा पहा किती लांबवर बॉल गेला आणि त्यानंतर भाग्यवान प्रेक्षक होते जिकडे कॅच पकडली. क्या बात आहे. आज प्रेक्षकांकरिता मैदानाच्या बाहेर कॅच पकडली तर 500 रुपये आहेत आणि मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं ना की 500 पर्यंत आकडा जाईल आणि तो गेलाय. अक्षय दादांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपये दिले जातील आमच्या व्यासपीठावरती. आज प्रेक्षकांना संधी इकडे 21 फलकावरती साहिल पाटील सबसे कातिल काम करतायत, कारण की ऍज अ कॅप्टन म्हणून जी भूमिका निभवायची आहे ना ती बरोबर तो निभावतोय. पुन्हा वाईट बॉल, पुन्हा वाईट बॉल. रजनीश आता महागोत चाललाय. 4 बॉल फेकलेत, 15 धावा दिलेल्या. जो मोमेंटम बनवला होता पहिल्या षटकामध्ये तो आता कुठेतरी निसटताना, हातातून सुटताना पाहतोय. इरफानने अवघ्या 7 धावा देऊन 2 विकेट घेतलेले, परंतु रजनीश महाग झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धावा त्याने दिल्यात आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर मोठे फटकेही आलेत. 15 धावा आतापर्यंत. ड्राईव्ह केलाय बॉलला कव्हरच्या दिशेने. वाह साहिल, वाह, काय खेळतोय सध्या मैदानामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल करिता.
इरफानने चांगलं षटक हाताळलेलं, परंतु आता रजनीश 19 धावा खर्च केल्यात. अजूनही शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे, पण मी कौतुक करेन साहिलचं. 4 मध्ये 16, त्याच्यावरती देखील चर्चा करूयात. अंतिम बॉल बॅटची कडा लागली आहे उंचीवरती, यष्टीरक्षक पोहोचले आणि आता शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता. साहिल देखील माघारी. लग रहा है टूर्नामेंट में मजा आ रहा है? चांगला आहे टुर्नामेंट. मस्त मजा येते. कोणता फेवरेट प्लेअर कोणता आहे तुमचा? मी आता नायगावमध्ये आता नवीन आलेला आहे. अच्छा, पण असं बघायला मजा येते तुम्हाला. 500 रुपये जिंकलेला आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओ ठेव कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहा, आपण हे प्रेक्षकांना पाहतोय पहिल्या दिवसांपासून या स्पर्धेमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलात आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्ही इथे क्रिकेटचा तर आनंद घेताय, पण त्याचबरोबर तुम्हाला पैसे कमवायची देखील संधी मिळते. पहिल्या दिवसामध्ये 200, मग त्यानंतर 300 वरती आकडा गेलाय आणि आज तर तब्बल 500 वरती गेला आकडा. क्या बात आहे. अक्षय सी फूड आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 आपण पाहतोय आणि सगळं काही या स्पर्धेमध्ये पाहिलं. ग्रामीण संघ पाहिले, 40+ तालुका हाफ आपण पाहिला आणि आज 2-2 आयकॉन प्रत्येकी संघामध्ये खेळताना देखील पाहतोय. आणि हे प्रेक्षक जे या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता इथपर्यंत आलात, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोलीवाडा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. चला, ऑनगोईंग मॅचकडे आपण वळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स जेव्हा राहुल 11 गोडदेव संघ बॅटिंग करत होते तेव्हा 26 धावा होत्या, परंतु 4 विकेट गमावलेले. आणि वर्सोवा संघाचा जर विचार केला तर 20 धावा आहेत, त्याने 1 विकेट गमावलेले. सो 8-8 ने जर बघितलं गेलं तर गोडदेव संघाच्या धावा जास्त आहेत, पण त्याने विकेट गमावल्यात. वर्सोवाचं कमी होतं, विकेट कमी होते. पहिला बॉल श्रेयसच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. 1 धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट सुंदर होती. चांगला तालमेळ पाहायला मिळाला आणि आता 2 धावा तिकडे बनवल्या गेल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धाव फलक आपण पाहतोय 28 आकड्यावर. सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर 56चा पाठलाग करत असताना 3रं षटक चालू आहे. 28 धावा फलकावरती आहेत. त्यामुळे मी म्हणेन की 17 बॉल 28ची मॅच आता जी आपल्याला रंगताना दिसते, यामध्ये इम्पॅक्ट आणखी काय करेल? 1 ते 2 विकेट वर्सोवा संघाला त्याचा पाठलाग करावा लागेल, परंतु गोडदेव संघ इकडनं जर पार्टनरशिप जुळवते येणारे पुढचे 1 ते 2 षटकं तर मॅच इझी कव्हर होईल. आणि जब तक श्रेयस है ना मैदान में कुछ भी हो सकता है. ऑन साइडला हवेमध्ये बॉल, फिल्डर थोडे दूर होते. 1 टप्पा बॉलला उचललाय फेकी करेपर्यंत सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा आहेत. एक चांगली बाब आहे की बघा, पहिल्या 3 षटकामध्ये तुम्हाला 3 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतात, त्यामुळे कुठेतरी मी म्हणेन की थांबावं लागेल. इरफान कदाचित षटक 4थं या 5वं हाताळताना तुम्हाला दिसेल, त्यामुळे 3रा गोलंदाज वर्षित याला आणला गेलाय. याचा बेनिफिट आहे जो बॅटर्सला जरूर होतो, कारण की 3 फ्रेश बॉलर, कधी कधी काय होतं की पॉवर प्ले जसा कंप्लीट होतो तुमचा फ्रंटलाईन बॉलरला पुन्हा आणलं जातं 3ऱ्या षटकामध्ये, परंतु आता इकडे तुम्हाला 3रा फ्रेश बॉलर वापरायचा आहे, त्यामुळे तुम्हाला एक बेनिफिट जरूर मिळतो की नवीन फ्रेश बॉलर तुमच्या समोर येतोय. 16 मध्ये 27ची गरज आहे. शॉर्ट बॉल हवेमध्ये, टॉप एज लागली आहे, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला आणि कॅच सोडली. पंधरा बॉल 26ची गरज आहे. कॅच सोडली आहे तिकडे वर्षितने. रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा पाहू शकाल. चांगला लेंथ वरती बॉल होता, उंचीवरती गेलेला, परंतु त्यानंतर ओहो कॅच ड्रॉप. अशा मोमेंट वरती कॅचेस ऑलवेज तुम्हाला मॅच मध्ये टिकून ठेवतात, परंतु कॅच ही सुटलेली आहे. 30 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. 15 मध्ये 26. श्रेयस कदम स्ट्रायकर एंडवर. आपल्या व्यासपीठावरती आपण या विभागातील खरं तर जर बघितलं गेलं तर संपूर्ण वसई विभागापासून तर मुंबईपर्यंत ज्यांचा एक दबदबा आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत होतोय ते चंद्रा सरांना देखील आपण पाहतोय. आणि मला आठवतं चंद्रा सरांना जेव्हा नायगावची स्पर्धा होती त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्ही चर्चा देखील केली आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आम्हालाही कळालेल्या.
आणि ऑलवेज यंग खेळाडूंना ते प्रोत्साहित करत असतात. श्रेयस कदम 3 चेंडू फेस केल्या, 3 धावा. सध्या डबल सिंगल्स वरती खेळतोय. 14 मध्ये 26 ची गरज आहे. 30 धावा फलकावरती. 56चा पाठलाग वर्सोवा संघाकडनं. वर्षित कंट्रोलमध्ये दिसलेत पहिल्या 4 चेंडूमध्ये. 5वा बॉल, चांगला बॉल. पुन्हा एकदा श्रेयस करिता फुल लेंथ हाताळलाय. आणि अशा कंडिशन मध्ये बघा, तुमच्याकडे जर बरोबर यॉर्कर असतील, तिखट यॉर्कर तुम्ही हाताळू शकता तर बेस्ट लेंथ आहे. कारण की सध्याचं इम्प्रुव्हायझिंग क्रिकेटमध्ये मी म्हणेन की वाईड लाईन यॉर्कर तुम्ही जर पकडून टाकता टप्प्यावरती तर तुम्ही तिकडे ग्रेट आहात. आणि ते सध्या केलं वर्षितने. कॅच सुटली आहे जरूर, डबल सिंगल्स आलात, परंतु त्याने त्याचे टप्पे नाही सोडलेले. बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी करतो. अंतिम बॉल, थोडी लेंथ पाठी केली. सरप्राइझिंगली बाउन्सर. यॉर्कर वरती चर्चा करत होतो, एक सरप्राइझिंगली तिखट बाउन्सर आला आणि डॉट बॉल देऊन गेलाय. चांगली गोलंदाजी वर्षितकडनं पाहायला मिळाली, जे एक्सपेक्ट केलं होतं. वाह, काय तेज मारा होता. बॅटरचा अगदी डोळ्याजवळला बॉल निघून गेलाय. आणि त्यानंतर या षटकामध्ये अवघ्या 4-5 धावा आल्या. आणि आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता राहिले 12 बॉल आणि 25 ची गरज आहे. बारा बॉल आणि 25 ची गरज आहे विजयाकरिता. बारा बॉल आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 25 धावांची गरज आहे. आणि आता गोलंदाजीवरती इरफान. पेनल्टीमेट षटकामध्ये आज आयकॉन खेळाडू. आज खेळताना आपण वर्सोवा संघामध्ये इरफानला पाहतोय आणि इरफानने त्याची कामगिरी चोख बजावली होती पहिल्या षटकामध्ये. जेव्हा आलेला तेव्हा 2 विकेट घेऊन गेलेला. आता पुन्हा इरफान आलाय आणि पेनल्टीमेट षटकामध्ये आणलाय. आस्किंग रन रेट 12.50, म्हणजे 12 आणि 13चा मधोमधल्या सरासरीने धावा बनवायचा आहेत. त्यामुळे मी म्हणेन की राहुल 11 गोडदेव संघ एक गोष्ट एक्सपेक्ट करते की या षटकामध्ये मिनिमम 12 ते 13 धावा याव्या. परंतु दुसऱ्या बाजूने वर्सोवा संघाचे प्लॅनिंग्स आहेत की श्रेयसचा विकेट मॅच बनेल. बोला तयार. इरफान श्रेयसच्या समोर हॅमट केलं बॉलला आणि श्रेयसची ताकद दिसायला सुरुवात. जोरदार टाळ्या. पहिला वार आलाय. सिक्सर. पहिल्याच बॉल वरती श्रेयस कदम थोडा शांत राहिला आणि त्यानंतर आता म्हटलं की शांत राहिला मी संत नाहीये आणि शांतीत क्रांती चालू झाली आहे. आणि बघाशी चंद्रा सरांनी उल्लेख देखील केला होता की ॲग्रेशन हवेत, ॲग्रेशन दाखवावी लागतील तुम्हाला. थोडा शांत राहिला परंतु आता ते ॲग्रेशन दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. 37 धावा फलकावरती. 11 बॉल 19 ची गरज आहे. इरफान पुन्हा तयार. हो, चांगला यॉर्कर आहे. परखलं होतं. फुल लेंथ बॉल आला आणि त्यानंतर प्रत्युत्तर चांगलं दिलं इरफानने. कौतुक करावं लागेल त्याचं, कारण की पहिल्या बॉलवरती जेव्हा सिक्सर किंवा जेव्हा मोठा फटका येतो बॉलरच्या मनामध्ये थोडंसं दुविधा असते की हा षटक लांब होऊ शकतं, मोठं होऊ शकतो. परंतु इरफानने त्याची लेंथ चांगली ठेवली आणि त्याला श्रेयसने सन्मानही चांगला दिला. 10 बॉलमध्ये 18 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती हिरेन आलाय.
दुसऱ्या एंडने अटॅक करेल का इरफान? दहा बॉल 18. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच रंगतीये आणि पहिलीच मॅच तुम्हाला भरपूर सारा आनंद देऊन जाते. त्यामुळे आज प्रेक्षकांना जे क्रिकेट पाहायचं आहे ती मेजवानी ते मिळणार आहे जरूर. बॉल तयार, थोडी लेन पाठी केलेली, पुल केल्या बॉलला मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चाललाय. एक तर बनली, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. श्रेयसला माहिती आहे स्ट्रायकर एंड वरती राहणं त्याला आता गरजेचं आहे, त्यामुळे एक सिंगल आली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकलेत आणि या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. 12 आणि 13 आस्किंग रन रेट आहे. 9 चेंडू 17ची गरज. आणि यानंतर होणारे जो सामना आहे आज फायनल डे, त्यामुळे आज कोणत्याही संघांना मी विनंती करेन की वेळ घेऊ नका, आपण लगेचच मैदानात यायचं आहे. स्क्वेअर लेगला बॉल चालला, फिल्डर डाईव्ह केली तिकडे परंतु नाही रोखू शकले. बॉल निघून गेला सीमा पार, चौकार. श्रेयस कदम आज आयकॉन खेळाडू खेळतो या संघामध्ये आणि आता त्याला माहिती आहे ही मॅच नावावरती कशी करायची आहे. गोडदेवकरांना या क्रिकेटचा आनंद कसा द्यायचा आहे. ओ हो इरफान कच्च्या गुरुचा चेला नाहीये. सांगितलं या बॉलवरती, स्पष्ट केलं, वेगाने बॉल फेकला. हा पहा, गोळी सारखा बॉल निघून गेला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने देखील चांगली त्याची भूमिका दाखवली आहे. 7 बॉल राहिले, 13ची गरज आहे. आतापर्यंत 1 सिक्सर 1 चौकार 2 सिंगल 1 डॉट. अंतिम बॉल मध्ये, ओ माय गॉड, चांगला प्रयत्न केला होता. रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहणार आहोत. हा शेवटचा अंतिम बॉल. खरं तर शेष कम्फर्टेबल नव्हते दिसलेल्या फटक्याच्या पाठीमागे. हा पहा, जिकडे खेळायचं होते तिकडे नव्हता बॉल गेलेला, हवेमध्ये गेला आणि त्यानंतर हातामध्ये कॅच घेतली, परंतु जेव्हा डाईव्ह केला होता, सूर घेतलेला, तेव्हा तो हात जो बाउन्स झाला बॉल हातामधनं तो बाहेर पडला. परंतु चांगली गोलंदाजी इरफानकडनं. आता 6 बॉल राहिलेत आणि विजयाकरिता 12ची गरज आहे. हा विकेट जर मिळाला असता ना आता श्रेयसचा, तर काम 25 नाही तर 50 झालं असतं जरूर. सुजल गोलंदाजीवरती आलाय डेप्थ मध्ये ॲज अ फिनिशर म्हणून. तो या बॉलिंग अटॅक मध्ये युवा गोलंदाज आहे आणि युवाकडे तो जज्बा असतो, ती ताकद असते. सुजल सहा चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. श्रेयस कदम स्ट्रायकर एंडवर, गोलंदाजीवरती आलाय सुजल. 12 जोडल्या जातील की रोखल्या जातील. वर्सोवा 11 वर्सोवा की राहुल 11 गोडदेव. सुपर 4 मध्ये कोण असेल. समोर खेळायचा प्रयत्न केला, मिड विकेटला बॉल चाललाय. एक बनली, फेकी झाली स्ट्रायकर एंड वरती. श्रेयस निघाला, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु 2 धावा
या कंडिशनमध्ये तुम्हाला धावा इम्पॉर्टंट आहेत, विकेट इम्पॉर्टंट आहे, परंतु मी म्हणेन की यष्टीरक्षकाचं जे इंटेन्शन होतं ना, मी म्हणेन की त्याच्याबद्दल सहमत आहे. कारण की बघा, तुम्ही एक धाव वाचवण्याच्या चक्करमध्ये जाण्यापेक्षा श्रेयसच्या विकेटच्या चक्करमध्ये जाणं गरजेचं होतं. आणि लाईफमध्ये जेव्हा तुम्ही रिस्क घ्याल तेव्हा तर खरी मजा आहे जीवनाची. त्यानं रिस्क घेतली, त्याला श्रेयसचा विकेट हवा होता, परंतु ती रिस्क त्याच्या अगेन्स्ट गेली. आता रिप्लेमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला तर विकेट क्लिअर मिळाला असता, परंतु त्याला माहिती आहे या कंडिशनवरती. आणि का बॉल फेकलेला पहा, ओ किती क्लोज होता, किती क्लोज होता. रिप्लेमध्ये आपण जेव्हा पाहतोय तेव्हा कळतं की जर यष्टांना बॉल लागला असतं तर काम तमाम. 5 मध्ये 10ची गरज आहे. सुजल निघालाय, दुसरा बॉल हवेमध्ये, टॉप एज, उंची, यष्टीरक्षक म्हटलं जातं ना, रिस्क आहे तो इस्क आहे. मिळाली विकेट. वा 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 वा, काय खेळ रंगलाय हा. 4 बॉल आणि आता 10ची गरज आहे. श्रेयस माघारी परतला गेला. श्रेयसने त्याचं काम जरूर केलं, चांगली बॅटिंग त्याने साकारली, परंतु मॅचला फिनिश नाही केलेलं. सुजल इकडनं म्हणतोय की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, हम लड़ेंगे और आखिरी दम तक, आखिरी सांस तक वर्सोवा के लिए लढते ही रहेंगे. आणि तो लढा देतोय सध्या मैदानामध्ये. नवीन बॅटर उत्कर्ष आलाय. 4 बॉल 10ची गरज आहे. ओहो, यॉर्कर, परंतु आता नाही रिस्क घेतलेली. आता माहिती आहे की इकडे एकच्या की दोन्ही जाऊ शकतात, त्यामुळे 2 से बल 1, त्यामुळे तो थांबला. आणि आता एक धाव फलकावरती आली आहे, परंतु काय बॉल हाताळलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुजलचं. मी जेव्हा तो आला होता तेव्हाच म्हटलं होतं ना की याच्याकडे धमक आहे, याच्याकडे चमक आहे. 3 बॉल 9ची गरज. आता टीम राहुल 11 गोडदेव संघाला एक मोठा फटक्याची गरज आहे. एक मोठा फटका गरजेचा आहे, कारण की याआधी साहिल पाटील ॲज अ कॅप्टन त्याने चांगला खेळ दाखवला. श्रेयस कदमचा चांगला खेळ पाहायला मिळाला. आदित्यही चांगला खेळला होता, परंतु आता त्या खेळाला तुम्हाला जर त्या खेळाचा फायदा घ्यायचा असेल तर आता इथे एक मोठा फटक्याची गरज आहे. फुल टॉस होता, फुल टॉस मिस झाला. वाडिश लॉंग ऑनला बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा पलटवार. 2 धावा तर बनल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं कालचा दिवसातील अंतिम मॅच आठवत असेल तर ॲज इट इज स्कोर 2 बॉल आणि 7ची गरज आहे. कालच्या दिवसातील देखील आपण सुपर 4 करिता 40+ तालुका आपची जी मॅच पाहिली त्यामध्ये देखील असाच इक्वेशन आलेलं. 2 चेंडू 7ची गरज होती, सिक्सर आला आणि अंतिम बॉलवरती रनआउट मिळाला. आता देखील तेच 2 चेंडू 7. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो दोन्ही संघांकरिता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नायगावकरांनो टाळ्यांचा आवाज कमी येतोय. 2 बॉल 7. चला वेळ वाचवा. 2 चेंडू 7ची गरज आहे. दोन चेंडू 7. बॉल तयार. ओ हो, इथे अपील आहे, पाठीमागे बॉल चाललाय, परंतु आता एक धाव आली आहे. 1 चेंडू 6ची गरज आहे.
बसलेले प्रेक्षक उठलेत, उठलेले पुढे सरकले. एक का डबल, एक चेंडू आणि 6ची गरज आहे. क्या बात आहे. काल एक चेंडू 1ची मॅच आपण पाहिली आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर विकेट आलेला, परंतु आज 1 बॉल 6 आणि आय थिंक या संपूर्ण स्पर्धेतलं हे पहिल्यांदा इक्वेशन आलंय. 1 बॉल 6. टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही संघांकरिता, राहुल 11 गोडदेव करिता देखील आणि वर्सोवा 11 वर्सोवा देखील करिता. कमालीचा खेळ पाहायला मिळाला, प्रेक्षकांची मनं जिंकलत, परंतु मॅच कोण जिंकेल? 1-6 आणि पठ्ठ्याने काढला बॉल. कहाणी में ट्विस्ट. रुको रुको, अंपायर कॉल आहे इकडनं, अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण गेलो आहे, करूया चेक. And it's a fair delivery. वर्सोवा 11 वर्सोवा संघाच्या नावावरती ही मॅच राहिली आहे. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि या मॅचचा सामनावीर कळवा. धन्यवाद मुनीश. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे वळणारच आहोत, पण त्याआधी काही सत्कार आहेत ते आपण इथे घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार आणि व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 आणि विनंती करेन साईनाथ सरांना की त्यांच्या शुभ हस्ते